दशकाहून अधिक काळ कार्यरत कसदार लेखणी ज्यांची आपण वाचलेलीच आहे आणि आता न्यूज अँकरिंग आणि कार्यक्रमांमधून त्यांचं आपल्याला दर्शन होत असतं. विजय साळवी नुकतंच एनटी अवॉर्ड विश्वचषक माझा या मालिकेसाठी एनटी अवॉर्ड त्यांना विश्वचषक माझासाठी मिळालेला विजय साळवींचं आपण अभिनंदन करूया. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता जमाना सोशल मीडिया तिकडे पण खूप ऍक्टिव्ह असतात. इंस्टाग्राम असेल आणि सोशल मीडिया असतील तर तिकडे देखील ऍक्टिव्ह राहणं किती महत्वाचं आहे हे नेहमी घडवळे दाखवून देतात. जोरात टाळ्या वाजवून जाऊन विजय साळवी सन्मानचिन्ह आणि धनराज प्रवीण तुपसे आणि आमच्या गिरण गावात आणि आजच्या कॉर्पोरेट गावामध्ये ज्याला अजूनही विजू पेंडकर म्हणूनच ओळखलं जातं ते विजू पेंडकर सर. सर्वप्रथम आभार मुंबई मराठी पत्रकार संघाचे आणि त्यांच्या कार्यकारिणीचे, कारण हा जो पुरस्कार आहे अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे आणि त्या पुरस्कारासाठी 2023 मधल्या पुरस्कारासाठी क्रीडा पत्रकारितेतल्या योगदानासाठी 36 वर्ष गेली मी या क्रीडा पत्रकारितेत आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. अनेक पुरस्कार मिळत असतात पण जेव्हा घरचा पुरस्कार असतो तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो. ते कॉम्पिटिटिव्ह पुरस्कार असतात पण ज्यावेळी तुमची संस्था तुमची दखल घेते त्यावेळी ते मोठं असतं आणि देणारे हात मग त्यात धनराज पिले माझ्याच वयाचं आहे पण आज त्याची कंबर 30 ते 32च असावी मला वाटतं. प्रवीण तुपसे माझ्या आधीच्या पिढीचे पण आजही फिट आहे आणि ज्यांच्या वयाची 75 ओलांडली आहे ते महाराष्ट्राचे पहिले भारतश्री विजू पेंडकर. म्हणजे आम्ही ज्या खेळामध्ये आहोत ना त्या खेळामध्ये फिटनेस ही पहिली गोष्ट आहे आणि त्या फिटनेसच्या या त्रिमूर्ती जेव्हा तुम्हाला पुरस्कार देतात तेव्हा तो पुरस्कार नक्कीच अधिक स्वीकारण्यासारखा वाटत असतो. आई बाबांचे मला घडवलं त्या मानव विद्यामंदिरचे मला घडवलं त्या कीर्ती कॉलेजचे आभार. पण त्याच वेळी मला विसरून चालणार नाही ज्या सामन्यामध्ये माझ्या क्रीडा पत्रकारितेचा पाळणा हरला त्याच्यानंतर सांग लोकसत्ता मग लोकसत्ता आणि त्यानंतर एबीपी माझा. हे सगळं जरी असलं ना तरी क्रीडा पत्रकारितेत जर शिक्षण कुठे झालं असेल ना तर ज्यांचं नाव संजय परबने घेतलं त्या आम्हा सगळ्यांचे गुरु बी करमरकर. आम्ही क्रीडा पत्रकारिता कुठे शिकलो असू तर ती महाराष्ट्र टाइम्सला बघून शिकलो. करमरकर असतील, संत असतील, प्रवीण चोपेकर असेल. आश्रींच्या काळात मी खूप लहान होतो पण त्यानंतर संजय परब, शरद कदरेकर. संजय बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला. 5-5 माणसं 6-6 माणसं होती. लोकसत्तेत विनायक दळवी सोबत मी होतो. आम्ही 5-5 6-6 माणसं होती. पण आज ही पत्रकारिता बदलत चालली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान येत आहे. 2-2 माणसं माणसाला माणूस भेटेल असा झालाय तर हे खेळाडूंना कुठे भेटायला जाणार अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत मला असं वाटतं की आता क्रीडा पत्रकारांची संघटना आहेच पण त्याच वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाने देखील जर एखादा पुढाकार घेऊन क्रीडा पत्रकारितेचे वर्ग जर सुरू केले तर त्यात मलाही येऊन शिकवण्याला आवडेल. अनेकांचे आभार मानायचे. संजय परबने ज्या गोष्टींचा उल्लेख केला तर त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी ते टाळतो. पण खास करून ज्याचा मी आता उल्लेख केला की क्रीडा पत्रकारितेचे वर्ग हे आमच्यासाठी धावते वर्ग होते. मग ते कधी करमरकरांकडनं मिळालं, कधी संतांकडनं मिळालं, कधी द्वारकानाथ संस्कृतकडनं मिळालं. आधी तिन्ही माणसं नाहीये आणि म्हणूनच आजचा हा पुरस्कार मी त्या तिघांना समर्पित. जी विश्वनाथनं खूप दिला हाताचं बोट पकडलं आणि सांगितलं चल दौऱ्यावर. नेहरू क्लब पासून सुरुवात झाली 1989च्या. अनेक ठिकाणी घेऊन गेला तो. त्याच्यामुळे आज उभा आहे. अनेक गोष्टींचा उल्लेख करताना एका गोष्टीचा विसर पडता कामा नये. तो म्हणजे या क्रीडा पत्रकारितेची सुरुवात ज्यांनी केली आहे त्यांचा उल्लेख मला करायला इथे आवडेल आणि तो म्हणजे नाशिक फडके. आज येताना सनगिरीला वाचून आलो आणि सनीलने आठवण काढली आणि पुन्हा एकदा सनगिरीचाच विषय तोंडावर आला. तो म्हणजे नाशिक फडके. खरं तर मराठीतल्या रोमांटिसिझम म्हणून त्यांचं कादंबरीतलं नाव घेतलं जातं पण नाशिक फडके हे मराठीतले आद्य क्रीडा पत्रकार आहेत.
त्यामुळे त्यांनाही या क्षणी मला मनाचा मुजरा करणं अतिशय आवश्यक आहे. संस्कृतीने त्यांच्याविषयी लिहिले. संस्कृतीने जर त्यांची स्टाईल जर उचलली असेल तर अनेकदा म्हटलं जातं की सर नेव्हिल कार्डस यांचं नाव घेतलं जातं, पण मराठीतले सर नेव्हिल कार्डस किंवा त्या योग्यतेचा माणूस कोण होता असेल तर ते नासी फडके होते. पण कादंबरीच्या त्यांच्या त्या जिथं त्यांची प्रतिभा जास्त दिसली तिथं त्यांची क्रीडापत्रिका मागे राहिली. पण संस्कृती खूप त्यांची उदाहरणं देऊन ठेवली आहे. विजय मर्चेंट यांनी लिहिलंय की क्रिकेटमधल्या लिखाणाला जर नासी फडकेंनी वेळ दिला असता तर भारताचे नेव्हिल कार्डस म्हणून त्यांची ओळख झाली. दुलीप सिंगचा ड्राईव्ह त्यांनी वर्णन केलं होतं. त्यांचा ड्राईव्हचा फटका पाहिला तर एखादा तरुण पर्शियन गालीच्या उलगडत गेल्याचा भास होतो. लेटकट स्लिप मधील फिल्डर्स वरून मारलेले त्यांचे लेटकटचे तडाखे तर आडतालाला वळसे घालून जाणाऱ्या गायकाच्या सुरेल तारे इतके गोड वाटतात. आणि हीच प्रतिभा पुढे सनस्क्रीनमध्ये दिसली. या गोष्टी आहेत मला वाटतं या पिढीने घेतल्या पाहिजेत. तुमच्या समोर आजही सनस्क्रीन नाहीयेत, आजही करमरकर नाहीयेत, पण त्यांनी लिहून ठेवलेलं खूप आहे. ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला पुढे जायला खूप संधी आहे. आणि मला तुमच्या आज तुम्हाला आलेल्या मर्यादा मला त्याची कल्पना आहे. मला माझे सिनियर्स होते त्यामुळे मला खूप बाहेर जायला मिळालं, पण आज तुम्हाला ती नाहीये कारण तंत्रज्ञानाने तुमची वाट काढली गेलेली आहे. त्यामुळे त्याच्यातून तुम्हाला कसे मोकळे करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ते लक्ष जर मुंबई मराठी पत्रकार संघाने दिलं आणि त्यासाठी जर मी वेळ देऊ शकलो तर हा पुरस्कार मला मिळाला याचं मी खऱ्या अर्थानं ऋण फेडू शकेन असं मला वाटतं. एवढं बोलून मी इथे थांबतो. प्रवीण किरसे आणि विजू पेडकर या तिघांचे पुन्हा एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.